चार्जशीट दाखल झालेली काय पहिली प्रतिक्रिया असेल यामध्ये? ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटची कॉपी आपल्या हातात येणार आहे त्या दिवशीच आपल्याला खरं तर सगळ्या जे काही चार्जशीट मध्ये नमूद केलेल्या गोष्टी आहेत, जसं की सुरुवातीपासून हे कारस्थान कसं रचलं गेलं, अपहरण कसं केलं गेलं, त्याच्यानंतर हत्या कशी केली गेली, याच्यात कुणाकुणाचा सहभाग आहे, कोणी कोणी आरोपीला पळवण्यात मदत केली, कुणी कोणी आरोपीला पैसे पुरवले, या सगळ्या गोष्टीचा या चार्जशीट मध्ये सगळी माहिती असणार आहे. परंतु ज्यावेळेस आपल्याला चार्जशीटचा जो म्हणजे कॉपी आहे त्याची ज्यावेळेस हातात येत नाही, तोपर्यंत आपलं जे सगळं बोलणं आहे ते उचित राहणार नाही. ज्या दिवशी आपल्याला ती 1-2 दिवसात सोमवारपर्यंत ज्यावेळेस कॉपी आपल्या हातात येईल त्यावेळेस तुम्हाला सुद्धा सगळ्यांना त्या गोष्टी समजून जातील. मात्र थोडी गडबड झाली असं वाटतं का? आता हत्येला 80 दिवस झाले आणि चार्जशीट देखील दाखल. याच्यात ज्या समित्या स्थापन झालेल्या होत्या CID SIT आणि जे यंत्रणा होती याच्यात राबवलेली, याच्यात जे अधिकारी नेमलेले होते त्यांनी पूर्ण वेळ या तपासामध्ये तपास कसा वेगाने होईल, कसा उचित होईल, योग्य होईल यावर भर दिलेला होता. आणि आम्ही आतापर्यंत सांगत होतो की CID आणि SIT जो तपास करत आहे तो योग्य दिशेनं चालत असावा, जितका वेगानं तपास करता येईल आणि कसा उचित करता येईल त्यावर त्यांनी भर दिलेला आहे. या संदर्भात आता ज्यावेळेस आपल्या हातात चार्जशीटची कॉपी येईल त्यावेळेस सगळ्या गोष्टी हे आपल्याला उज्ज्वल निकम यांच्या संदर्भात तुम्ही मागणी केली होती की चार्जशीट दाखल व्हावी, त्याच्या अगोदर त्यांची नियुक्ती केली जावी. मात्र काल त्यांची नियुक्ती केली आणि आज चार्जशीट दाखल झाली, मग त्यांचा नेमका या चार्जशीटच्या संदर्भात काय फायदा होता? आता काही गोष्टी 10-5% ह्या ज्या गोपनीय असतात प्रत्येकाच्या, म्हणजे त्या CIDच्या असतील, SITच्या असतील किंवा समजा अशा जनरल असतील, त्याचा एक कुठेतरी भाग आपण त्याला समजलं पाहिजे. आणि आता ज्यावेळेस माहिती समोर येईल सगळी त्यावेळेस आपल्याला कळणार आहे की कशी कुणाची कुठल्या कामात मदत झाली आणि हे तपास कसा पूर्ण झाला. 1400 पानाचं चार्जशीट दाखल करण्यात आलेलं आहे. SIT CID असेल, जे काही यंत्रणांनी काम केलेलं असेल, तुम्हाला काय वाटतं 1400 पानाचा आरोप? नाही, हा तपास मोठा होता आणि ह्याच्यामध्ये कारस्थान करणारे, अपहरण करणारे, खंडणी गोळा करणारे, याच्यामध्ये आरोपीची संख्या, मदत करणाऱ्यांची संख्या, जरी प्रमुख आरोपी हे 9 असले तरी ह्याच्या मागे खूप मोठं जाळं होतं आहे आणि त्यातूनच हे सगळं पुढे प्रक्रिया चाललेली. आणि प्रत्येक आरोपी हा त्याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे, म्हणूनच मकोका हे कलम लावण्यात आलं होतं. आणि त्याच्यामुळे हे 1400 पानाचे जे चार्जशीट आहे ते आज दाखल झालेले आहे. यातून आमची अपेक्षा आहे की आरोपीला याच्यातून फाशी झाली पाहिजे आणि फाशीच होणार. तपासाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असं वाटतंय का? नेमकं यातून पुढचा जो तपास आहे आता आणखी सहारोपी करण्याची बाकी आहे. बहुतांश ज्यांनी आरोपीला सहकार्य केलं असे देखील सहारोपी केले नाही. आता आपल्याला ही ज्यावेळेस याची माहिती पूर्ण भेटल किंवा आपण त्याचा थोडं स्टडी करू त्याच वेळेस आपल्याला पुढे हा प्रथम टप्पा आहे का म्हणजे काय हे त्याच वेळेस आपल्याला समजेल. त्याशिवाय अगोदर बोलणं चुकीचं होईल. आता दोषारोपपत्र दाखल करण्या अगोदर देशमुख कुटुंबाला त्यांनी माहिती दिली होती का तपासी अधिकाऱ्यांनी, आणि तुम्हाला कधी नेमकं कळलं? नाही, आम्हाला प्रसार माध्यमातूनच कळालं. का तर उशीर जर होत असेल जास्त चार्जशीट दाखल करायला तर ती त्यांना